आहे असं म्हणलं तर इथं वावं ठरणार नाही। गेले अनेक दिवस राष्ट्रीय स्वयंसेवक आणि स्वयंसेवकाचं असणारं कार्य ऐकून होतो, माहीत होती, प्रत्यक्षात सहभाग त्या ठिकाणी मला कधी घेता आला नाही, किंबहुना मी तिथपर्यंत कधी गेलो नाही। डॉक्टर साहेबांनी आता सूचना केलेली आहे की तुमचा सहवास आम्हाला इथून पुढे शेवटपर्यंत राहावा आणि डॉक्टर साहेब मलाही या ठिकाणी आपल्याला सांगायला आनंद होतो, आम्ही आता सर्व स्वीकारलेलं आहे आणि इथून पुढे आमचा शेवटपर्यंत सहभाग तुमच्या बरोबर राहील, त्यामध्ये कुठल्याही पद्धतीची शंका या ठिकाणी बाळगण्याचं कारण नाही। खरं तर आज ड्रेस घालूनच यायची इच्छा होती, परंतु वेळेअभावी किंवा थोडंसं घाई गडबड असल्यामुळं त्याच्यामध्ये मला येता आलं नाही, परंतु निश्चित पुढच्या वर्षाच्या येणाऱ्या संचलनामध्ये संग्राम थोपटे देखील ड्रेस घालून या ठिकाणी दिसेल, एवढं तुम्हाला या निमित्तानं सांगतो। दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा 100वा शताब्दी वर्ष या ठिकाणी आज या ठिकाणी आपण साजरं करतोय आणि हे शताब्दी वर्ष साजरं करत असताना आज संपूर्ण भारत देशामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये संचलनाचे कार्यक्रम झाले। डॉक्टरांनी त्या ठिकाणी सांगितलं आणि ही वस्तुस्थिती आहे की पुणेसारख्या शहरामध्ये जवळपास संचलन झालं आणि त्यामध्ये 25,000 असणाऱ्या स्वयंसेवकांनी त्यामध्ये सहभाग घेतल्याचे चित्र आहे। डॉक्टर साहेब, भोर तालुक्यामध्ये जे संचलन होते त्यामध्ये कापूरवाडा नाही भोर असेल, यामधलं पुढच्या वेळेला मी आज निश्चित आकडा सांगत नाही, परंतु या वेळेला पुढच्या वर्षी येणाऱ्या संचलनामध्ये या संचलनामध्ये निश्चित दुपटीने वाढ असलेली आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळेल आणि हेच आपलं काम त्या ठिकाणी महत्त्वाचं असणार आहे। मग आज 2 दिवसापूर्वी भिडे गुरुजींच्या वतीनं दरवर्षी दुर्गा दौडचा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित करतो, त्याही कार्यक्रमाला जाण्याचा योग आला। मध्यंतरी विश्व हिंदू परिषदेच्या काही मान्यवर पदाधिकाऱ्यांना सुद्धा भेटण्याचा योग आला। अनेक शाखा राष्ट्रीय स्वयंसेवकाच्या माध्यमातून या ठिकाणी देशभरामध्ये कार्यरत आहेत आणि अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये तरुणांचं किंवा सर्व ज्येष्ठ नागरिकांचं मार्गदर्शन असणारी एक संघटना ही सर्वतोपरी कार्यरत आहे आणि अगदी तळागाळापर्यंत सर्व विचार आणि खरं तर शाखेच्या माध्यमातून एक नवीन तरुण भारत देशाचा एक चांगला सक्षम नागरिक घडवण्याचं काम या संघटनेच्या आणि संघाच्या शाखेच्या माध्यमातून होते। किमान एक रविवारी किंवा सप्त्याच्या रूपानं 1 तासाची ही साधारणतः आपली बैठक कार्यशाळा असते आणि त्यामध्ये तरुणांना भविष्यातली आव्हानं किंवा आत्मनिर्भर किंवा देशासाठीचं आपलं समर्पण या विविध गोष्टींवरती मार्गदर्शन आणि चांगल्या पद्धतीचे आचारविचार त्या ठिकाणी शिकवण्याचं काम होते। निश्चितच भारताची पुढची पिढी ही सशक्त नागरिक म्हणून या ठिकाणी घडावी असा उद्देश खरं तर या स्वयंसेवक संघाच्या शाखेच्या माध्यमातून आहे। निश्चित या कार्याला माझ्या मनापासूनच्या शुभेच्छा देतो। राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे जे 100वा वर्ष या ठिकाणी आज आपण साजरं करतोय, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला देखील मनापासून हार्दिक शुभेच्छा देऊन माझा देखील आपण सन्मान केला त्याबद्दल राष्ट्रीय स्वयंसेवक संघ भोर तालुका यांचा विशेष आभार मानून इथं थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। आता जोकासू STP या अत्याधुनिक जॅपनीज तंत्रज्ञानाने सुसज्ज क्विक इन्स्टॉलेशन, एनर्जी एफिशियंट, नॉइजलेस ब्लोअर्स, लो मेंटेनन्स या आणि अशा वैशिष्ट्यांनी परिपूर्ण जोकासू STP तंत्रज्ञान प्रकल्प उभारणीपासून ते विक्री पश्चात समाधानकारक सेवा देणारी, भारताबरोबरच परदेशात देखील प्रकल्पांची यशस्वी उभारणी करणारी कंपनी डेक्कन वॉटर ट्रीटमेंट प्रायव्हेट लिमिटेड